मासिक केविकेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे श्री विजयानंद बोराडेजी, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे जिल्हा कृषी अधीक्षक श्री गहिनाथ कापसे, IAS प्रोफेशनल अरुण नेम, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे डॉक्टर SB पवार, डॉक्टर नितीन मार्कंडे, डॉक्टर सोनू नेम. वास्तविक प्रमुख मार्गदर्शक म्हणण्यापेक्षा प्रमुख अतिथीच आहे मी, कारण मार्गदर्शन करण्याइतकं माझंही ज्ञान आणि तेवढं वाढलेलं नाही. मी पण ज्या गोष्टी पाहतोय, ज्या गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रॅक्टिसेस दिसत आहेत, चांगल्या गोष्टी दिसत आहेत, एक तर त्याच्यामध्ये वाढ व्हावी आणि ज्या गोष्टी काही डोक्यामध्ये असतील किंवा ज्या गोष्टी राबवण्यासाठी शासनाचा किंवा जिल्हा प्रशासनाचा जिथे योगदान लागतं, जिथे इंटरव्हेन्शन लागतं, त्या गोष्टी करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक पडतात तर त्या गोष्टी कशा उपलब्ध करून द्यायचं, कसं वातावरण तसं तयार करायचं, या दोन अनुषंगानेच मी नेहमी जे असतं फील्ड व्हिजिट असेल, चर्चा असेल, मीटिंग असेल, तर त्यामध्ये त्याच्यावरती फोकस ठेवत असतो. दोन विषय विजयानं जे बोलले, दोन विषयावरती आजचं थोडंसं बोलणं त्याच्यावर ठेवतो. एक रेशीम उद्योग, रेशीम सेरिकल्चर, रेशीम उत्पादन आणि बांबू लागवड. रेशीम लागवडीबाबत जर बघायचं झालं तर मी जेव्हा सुरुवातीला रेशीमची बैठक घेतली होती आणि एकंदरीत तेव्हा चांगलं पिक्चर, जिल्ह्यामध्ये चांगलं आपल्याकडे उत्पादन आहे, 3 नंबरला राज्यामध्ये रेशीमची लागवड आहे, या गोष्टी बघितल्या आणि APMC मार्केट आपल्याकडे मोठं आहे रेशीमचं, या गोष्टी माझ्या समोर आल्या. परंतु जेव्हा वास्तविक फील्डवरती मी जेव्हा जाऊन भेटी घेतल्या, ॲक्च्युअल शेतकऱ्यांसोबत जेव्हा बोललो, अनेक उदाहरणं पाहिली, तेव्हा मला थोडीशी खात्री झाली की हो, रेशीममध्ये शाश्वतता आहे. त्याच्यामध्ये जो निसर्गाचा थोडासा जेव्हा आपल्याला फटका बसतो, मागच्या वर्षी दुष्काळ असेल, कधी अतिवृष्टी होते, अवेळी पाऊस होतो, कधी गारपीट होते, तर यामध्ये कुठंतरी एक बफर असायला पाहिजे, कुठंतरी ते या निसर्गाच्या याच्यामध्ये फटका नाही बसायला पाहिजे. तसं रेशीममध्ये तोही एक मुद्दा आढळला. आणि महत्त्वाचं आणखीन एक आढळलं की जे आपल्याला वार्षिक उत्पन्न आपण कसा विचार करतो, एकरी सोयाबीन किती घेतलं, कपाशी किती घेतलं, कापूस किती घेतला, हरभरा किती घेतला, आणि त्यानुसार आपलं वर्षाचं गणित आपण कॅल्क्युलेट करतो. 2 पिकं घेतोय, 1 पिकं घेतोय, किती एकर जमीन आहे, आणि त्याच्यानुसार आपलं वार्षिक उत्पन्न आपण विचार करतो. रेशीममध्ये फायदा हा असतो की तुमचे सायकल्स किती घेऊ शकता, 5 घेऊ शकता, 6 घेऊ शकता वर्षाला, आणि त्याच्यानुसार तुमचे 6-7 सायकलपर्यंत घेतले, त्यामध्ये 4 जर सक्सेसफुल चांगले जर एकदम सायकल झाले तर त्याच्यामध्ये तुमचं उत्पन्न किती निघू शकतं वर्षाला. तर तो चांगला गोष्ट आहे. दुसरा आहे की नगदी पैसे, म्हणजे बऱ्याच वेळेला सोयाबीन आपण काढून ठेवतो आणि मग साठवून ठेवतो की भाव कसा आहे मार्केटमध्ये चेक करतो. काही जणांना वाटतं की 1 महिन्यानं भाव चांगला मिळेल, मग थोडं 1 महिना थांबून ठेवायचं सोयाबीन. तर त्याच्यामध्ये रेशीमचं असं की तुमचा मार्केटचा भाव जो असतो तो बऱ्यापैकी स्टेबल असतो. कमी जास्त खूप होतो आहे असं भाव त्याच्यामध्ये होत नाही, कारण जी मागणी आहे ती कंटिन्युअस मागणी असते. तर त्याच्यामुळं भावामध्ये चढ उतार हा खूप होत नाही आणि 2 महिन्याला तुमच्या हातामध्ये नगदी पैसे तसे येतात. जर एखाद्या सायकलला 1 सायकल घेतली, एखाद्या एकराचं 40-50 हजाराच्या वर किंवा त्याच्या आजूबाजूला ते येतात आणि त्याच्यामधलं साधारणतः 50% जवळपास प्रॉफिट, नफा हा त्याच्यापेक्षा जास्त हा राहतो. असं वर्षाचं तुमचं एकरी उत्पन्न जे आहे ते तुमच्या ह्या सायकलवरती अवलंबून असतं. आणि दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट असते की आता जर आपण पाहायला गेलं, मी यवतमाळमध्ये होतो, अगोदर पोस्टिंग भंडाऱ्यामध्ये होतो, त्याच्यावर म्हणजे विदर्भामध्ये माझा जास्तीत जास्त कालावधी गेलेला आहे. जॉईनिंग सुद्धा केलं होतं, प्रोफेशनल होतं, तर ते वर्ध्यामध्ये होतं. 3 जिल्हे मी विदर्भातले बघितलेले आहेत. तिकडे रेशीमचं प्रमाण इतकं जास्त नाही आहे. त्यातल्या त्यात यवतमाळमध्ये तर कमी मला आढळलं की तिथे रेशीम लावा. आता तिथे एखाद्या शेतकऱ्याला जर जाऊन सांगितलं मी की रेशीम तुम्ही लागवड करा, रेशीम घ्या, त्याला बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. इथं काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आज रोजी उपलब्ध करून देण्यात येतील म्हणा, किंवा त्याची तुम्हाला प्राथमिक माहिती तुम्हाला हँड होल्डिंग त्याच्यामध्ये असणार. इथे जवळच कचरेवाडी आहे ना, कचरेवाडीला तिथे गेलो होतो.
तर जेव्हा सुरुवात केली होती, जे सुरुवातीचे गावातले पहिले शेतकरी होते ज्यांनी लागवड केली होती, त्यांनी अनुभव सांगितला की जेव्हा ते लागवड करत होते तर त्यांनाही अनेक प्रश्न होते आणि इथं अधिकारी तेव्हा असतील त्यांनाही अनेक प्रश्न असतील, त्यांनाही त्याची उत्तर माहीत नाही. पण आज असं आहे की रेशीमच्या बाबतीमध्ये आपला जिल्हा जो आहे तो बऱ्याच अंशी जो आहे तो स्वयंपूर्ण म्हणण्यासारखा झालेला आहे की ज्या लागणारं तुम्हाला मार्केट आहे, तुम्हाला लागणारं चॉकी सेंटर असेल तर चॉकी सेंटरला तुम्हाला खूप दूर जावं लागतं, दुसऱ्या जिल्ह्यात जावं लागतं असं नाही आहे. चॉकी सेंटरमध्येही आता सुधारणा झाली आहे की अंडे जे अगोदर मिळायचे तर त्याच्यामध्ये ज्या आता तुमच्या 7 दिवसाच्या 5 दिवसाच्या ज्या आळ्या असतात तर त्या आळ्यासुद्धा तुम्हाला मिळतात, जेणेकरून जे तुम्हाला शेतात नेऊन जे तुम्हाला सुरुवातीची काळजी घ्यावं लागायची आणि त्याच्यामध्ये त्या आळ्यांचं मृत्यू जास्त प्रमाणात होतो, तर 5-6 दिवसांच्या थोड्या वय जास्त झालेल्या आळ्यासुद्धा त्या चॉकी सेंटरनुसार तुम्हाला मिळतात, त्याचं जगण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. दुसरं जे आहे की घरामधलेच व्यक्ती जे आहेत त्यांनी जर काम करायचं ठरवलं तर ते अतिशय म्हणजे चांगलं मन लावून ते काम करायचं जर त्यांनी ठरवलं तर ते काम करू शकतात. ते आम्ही इकडे फील्डवर गेल्यानंतर आम्ही ते एक येलो कॅप देतो ज्यांनी चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेतलं आणि ते तुती लागवड म्हणजे तुती लागवड आपण रेशीमला तुती लागवड म्हणतो, तू आणि ती असं दोघांनी मिळून करायचं ते काम आहे आणि त्या दृष्टीनं ती लागवड ते दोघं मिळून करायला लागली तर अतिशय चांगल्या प्रकारे ते महिन्याला ते सायकलमध्ये ते घेऊ शकतात. दुसऱ्या बाकीच्याही गोष्टी ज्या आहेत की जे काही मृत्यूचं प्रमाण असेल, मागच्या वर्षी दुष्काळ होतं तर काही वेळ असं मध्ये गेलं होतं की थोडं अंडीपुंजाचं मृत्यूचं प्रमाण हे थोडं वाढलं होतं, काही 1-2 सायकलमध्ये झालं होतं ते. तर ते सायकलिकल या सगळ्यासाठी लागणारा सपोर्ट जो असतो डिसइन्फेक्शन वगैरे या सगळ्या गोष्टी तर त्यासुद्धा उपलब्ध आपल्या जिल्ह्यामध्ये करून देत आहेत. तर एकंदरीत आपण मागच्या वर्षी जो प्रयत्न केला होता, एकंदरीत सर्व हे जे अगोदरचे रेशीम शेतकरी आजचे जे स्पॉन्सर आहेत घनसावंगीचे, मी त्यांना तेच विचारलं आपली अगोदर कधी भेट झाली होती, मला आठवलं नाही. त्यांनी सांगितलं घनसावंगीला तिथे मी एका चॉकी सेंटरच्या उद्घाटनाला आणि याला गेलो होतो तर तिथे त्यांची भेट झाली होती आणि ते आजचे स्पॉन्सर याच्यामुळे आहेत की रेशीम घेतली म्हणून आज स्पॉन्सर करू शकतात, बरोबर आहे. तर त्याच्यामुळं असा नवीन प्रयोग म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की ज्याच्यामध्ये आपलं आर्थिक उत्पन्न वाढवू शकतं असं विचार डोक्यात नक्की आणायला पाहिजे. रेशीमच करावा असं मी काही म्हणणार नाही, पण दुसरे पण ज्या गोष्टी आहेत, फळबाग लागवड असेल, आता शेततळ्याचं कडवंचीचं आम्ही उदाहरण बघत होतो तर शेततळे घेतल्यामुळे त्यांची हे चांगलं झालेलं आहे, द्राक्ष घेतात. अशा पद्धतीने जो कोणता आपल्याला सोयीस्कर वाटू शकतो, आपल्याला त्याच्यातून उत्पन्न वाढवू शकतं तर तो नक्कीच आपल्या शेतातला काही भाग त्याच्यावरसाठी ठेवायला पाहिजे. आपण रेशीममध्ये आणखीन मागच्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये आता KVKलाच मी हेही शोधत होतो की रेशीम विभागाव्यतिरिक्त कोण रेशीमसाठी थोडंसं मेहनत घेऊ शकतं आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये हँडहोल्डिंग ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन असेल तर सगळ्याच गोष्टींच्या बाबत कोणी करू शकतो. मागच्या वर्षी आम्ही KVKला त्या बाबतीत निवडलं कारण मी स्वतः विचार केला होता की आपण एक तिथे रेशीमचं कार्यालय आहे त्याच्या बाजूला एक प्रशिक्षण केंद्र टाकायचं, तो वेगळं हे करायचं आणि शेवटी ते सगळं विचार केल्यानंतर ते चालवण्यासाठी मला लक्षात आलं की तिकडे स्टाफ कमी आहे, रेशीम अधिकारी असतील आणि त्यांचा मोजका स्टाफ आहे. त्यामुळे आपण इथे KVKला आता प्रशिक्षण केंद्र आणि बाकीच्या गोष्टी मागच्या वर्षी मंजूर केल्या. जवळपास 60 लाखाचा एक प्रकल्प मागच्या वर्षी आपण KVKला मंजूर केलं, मान्यतेचं पत्र वगैरे सगळं झालं आहे. सो आता निधी वितरण वगैरे तुम्ही मागणी करा जेणेकरून निधी वितरण पण लगेच तुम्हाला देऊन देऊ आणि आचारसंहितेच्या अगोदर सगळे कामाचे तुमचे काही त्याच्यातले टेंडरचे भाग वगैरे आचारसंहितेच्या अगोदर सगळी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. इथल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये आपण प्रशिक्षण केंद्र प्लस आत्मा हा पण विषय ठेवलेला आहे. आता महिला वर्ग बराचसा आहे, जर येवला पैठण इकडं जर बघताल तुम्ही तर आज रोजी जर काही मजुरी करायचं म्हटलं किंवा मजुरीपेक्षा जर काही व्यवसाय करायचा म्हटलं, बचत गटाच्या बऱ्याच महिला असतात तर मंथली किती होतं त्याच्यात, मग एका महिलेला किती येतं, एखादा बचत गट जर काही उपक्रम राबवत असेल तर मग महिन्याला किती उत्पन्न झालं, 10,000. तर महिला किती आहेत त्याच्यामध्ये 7-8 महिलांनी काम केलं, मग प्रत्येक महिलेला किती आलं तर ते 1,500च्या खाली जाईल. म्हणजे माझी लाडकी बहीणमध्ये जेवढे भेटतात त्याच्यापेक्षा कमी भेटतील तुम्हाला. तर कुठेतरी माझी लाडकी बहीणमध्ये मिळतात त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही उत्पन्न स्वतःचं घेताल तर तुमचं असं होतं की म्हणजे महिन्याच्या दुपटीनं इन्कम वाढला असं होतं. तर तो जो आहे
आधार कुठे मिळतो आणि स्वतःचं उत्पन्न कुठे वाढवायचं, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात. दुष्काळामध्ये किती अनुदान मिळालं मागच्या वर्षी, पीक विम्याची एकूण रक्कम किती जिल्ह्यातली आहे, त्याच्यानंतर अवेळी पावसामध्ये आपण किती जिल्ह्यामध्ये निधी आणला, हा सगळा जो असतो तो आधार असतो. पण उत्पन्न जे आहे ते या बाकी गोष्टींमध्ये वाढतं. आणि आपण इथं जे चालू करतोय ते हातमाग प्रशिक्षण केंद्र त्याच्यामध्ये भाग असणार आहे. त्यासाठी सगळं लागणारं साहित्य, त्यासाठी लागणारं सगळं रॉ मटेरियल हे सगळं आम्ही देऊ. त्यासोबत प्रशिक्षण भत्ता हा सुद्धा इन्क्लूड करण्यात येणार आहे. प्रत्येक महिलेला मला वाटते दिवसाचे, मला रक्कम आठवत नाही आहे, 150 300 का, आता हे 300 म्हणतील, पण 150 असेल तर मला परत नका विचारू. जर जास्तीत जास्त जेवढा आपण देऊ शकतो तो प्रशिक्षण वेतन भत्ता म्हणून महिलांना आपण दिवसाचं देणार. तर एका महिन्याचं जर साधारणतः प्रशिक्षण घेतलं 5-6 हजार किंवा जे काही रक्कम येईल, तर त्या महिलेला आपण प्रशिक्षण भत्ता सुद्धा देणार. इथे येणे, प्रशिक्षण घेणे, येण्याचा तर काही खर्च नाही आहे. परंतु तुम्हाला असं वाटत असेल की माझं दुसरं काम सोडून काहीतरी मला यावं लागतं आणि इथे येऊन 1 महिना प्रशिक्षण घेतल्यावरती घरी जी आर्थिक परिस्थिती वगैरे या गोष्टी ज्या असतात तर त्याच्यामध्ये आपण प्रशिक्षण भत्ता सुद्धा त्या महिलेला देणार. असं आपण साधारणतः एका वेळेस 2 किंवा 4 बॅचेसचं आपण कॅपॅसिटी तयार करतोय. जागा निवडलेली आहे आणि त्या अनुषंगाने लागणारं सगळं मशीन्स वगैरे जे असतात हातमागचं वगैरे, तर ते आपण इथं करणार. हातमाग आणि पॉवरलूम म्हणजे आपण हँडलूम आणि पॉवरलूम असे शब्द असतात. हातावर तयार करून त्याला हातमाग म्हणतो आणि जे आपण कापसाचे कपडे वगैरे घालतो ते सगळं इंडस्ट्रीमध्ये तयार होतं. तर हातमागावरती रेशीम असा एक भाग आहे की जो हातमागावरती झालेलाच जास्त. आज जर तुम्ही कोणती साड्या असतील, पैठणी हे ते, तर त्या सगळ्या हातमागावर बनवलेल्या असतात. मॅक्झिमम ज्या किमती जास्त असतात त्या. आणि रेशीमचे कपडे बरेचसे हे हातमागावर जे बनवले जातात त्याच्यावरती डिमांड जास्त. हातमागाची मागणी आज रोजी कमी नाही आहे, उलट ती वाढत चाललेली आहे. कारण लोकांकडे पैसे आहेत आणि खरेदीसुद्धा करतात. आता हे अंबानींचं लग्न झालं तर त्यांच्यासाठी अंबानीच्या लग्नामध्ये कुठून साड्या गेल्या होत्या तेही बघायला मी नाशिकमध्ये गेलो होतो. येवल्यामध्ये तिथे एक आहेत इंडस्ट्री ते चालवतात आणि तिथं सगळे जे दिव्यांग व्यक्ती जे आहेत ते फक्त दिव्यांग व्यक्ती पूर्णपणे बनवतात. एका साडीची किंमत त्यांची साधी जरी साडी असेल 2 लाख वगैरे आणि घेणारी लोक असतात 10 लाख. आता ते नीता अंबानींनी घेतली ती तर खूपच महाग होती. तर अशा पद्धतीनं मागणीसुद्धा असते. त्यासोबत आपण बाकी गोष्टींचा विचार केलेला आहे की जालन्यामध्ये प्रोडक्ट तयार होतो आहे तर त्याचं काहीतरी ऑथेंटिसिटी किंवा त्याला ओळख राहावी. आणि तो मोबाईलवर स्कॅन केला तुम्ही कॅमेरामध्ये की तो लक्षात येईल की हे प्युअर सिल्क आपलं जालन्यामध्ये तयार झालेलं आणि जालन्यामध्ये बनवलेलं आहे. अशा पद्धतीचे आपण विचार केलेला आहे. उद्या तुम्ही म्हणता की प्रशिक्षण घेतल्यानंतर जे साहित्य लागतं त्याला 1 लाख 2 लाख रुपये खर्च लागतात. ते साहित्य कुठे मिळणार, कारण तो परत खरेदी करावा लागणार. तर त्यासाठी सुद्धा योजना बनवून ठेवली आहे. जर 10 महिलांचा गट असेल आणि त्यांनी प्रशिक्षण घेतलं, त्यांनी सांगितलं की आम्हाला आता एक आहे तुम्ही 2 लाख मागा, तर 2 लाख परंतु योग्य साहित्य, एक मोठं साहित्य पाहिजे, त्याच्यासोबत हे हातमागसाठी हा सगळं इक्विपमेंट लागतात. तर तुम्हाला फक्त रॉ मटेरियल म्हणजे लागणारं सूत जे आहे ते सोडून जे काही लागेल तर ते 2 लाख असेल किंवा आणखीन आम्ही कॅल्क्युलेट 2 लाखाचं केलं होतं. परंतु जे काही पैसे लागतील तर त्या बचत गटाला ताबडतोब ते मिळतील. अशा पद्धतीचे हा जिल्हा स्तरावर आपण घेतलेली योजना आहे. तर त्या पद्धतीने हातमागासाठी लागेल ते तुम्हाला त्या पद्धतीने उपलब्ध करून देऊ. आता याच्यासाठी महत्त्वाचं हे असते की त्या गोष्टी इथं जास्त प्रमाणात होणे. इतका दुःख करताल तर अवघड जातं. म्हणजे मी पहिल्यांदा हातमागाचं इथं जेव्हा म्हणत होतो आजही थोडासा त्याच्यामध्ये एवढंच शंका असते की किती महिला येतील, किती महिला. जेव्हा तुमचं संख्या वाढत जाईल तेव्हा तुम्हाला ते फायद्यात राहील. असं नाही आहे की 2-4 महिला करतात तर डिमांड जास्त राहील. जेवढं तुम्ही करताल मग त्याचा कॉस्ट आहे ती कमी होते. प्रोडक्शन कॉस्ट असेल, ट्रान्सपोर्ट असेल, तुम्हाला मिळणार रॉ मटेरियल असेल, या गोष्टी कमी होतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला सगळं उपलब्ध होतं. आपल्याकडे 2 ड्रिलिंग युनिट आहेत. ड्रिलिंग युनिट म्हणजे जे रेशीमचा धागा निघतो तर तो सुद्धा आपण इथं तयार करतोय. ऑलरेडी तयार होत होता, पण त्याच्या पुढच्या म्हणजे ते निघाल्यानंतर त्याचे 2-3 प्रोसेस असतात. त्याला आपण त्याला चिकट पदार्थ असतो त्या धाग्याला, तो काढावा लागतो आणि त्याला कलर द्यावा लागतो वेगळा. तर तो कलर द्यायचा तर तो सुद्धा आणि त्याला पीळ द्यावं लागतो. अशा 3 प्रक्रिया असतात. तर त्या 3 प्रक्रियेचा सुद्धा मागच्या वर्षी त्या 2 यांना काही अनुदानावरती 30-40% अनुदानावरती दोघांनाही मंजूर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथून दूर कुठे जावं लागणार नाही धागा घेण्यासाठी, तो सुद्धा तुम्हाला इथं मिळेल. तर अपेक्षा म्हणजे आता सांगण्यामागचं एवढं सगळं कारण की
आम्ही जेव्हा म्हणतोय की हातमागाकडे तुम्ही इच्छुक महिला वळा, आता जर बघितलं तर बरेचसे पुरुष सुद्धा हातमागामध्ये असतात. म्हणजे असं नाही आहे गरजेचं की महिलाच फक्त विणकाम म्हणजे ते करतील वगैरे. तर तुम्ही आता इथे सुद्धा आपण जे ट्रेनर आणणार होतो ते सुद्धा पुरुषच असणार आहे. तर त्याच्यानुसार पुरुष सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतात, युवा असतील त्यांनी येऊ शकतात, कारण हे स्किलचं काम आहे शेवटी. तर त्याच्यानुसार बाकी गोष्टींचाही विचार आपण केलेला आहे आणि सद्यस्थितीमध्ये KVK लवकरच या बॅचेस सुरू होतील, त्याच्यामध्ये भाग घ्या. मागच्या वर्षी आपण बघितलं तर 2023च्या सुरुवातीला आपलं साधारणतः 600 ते 700 एकरपर्यंत रेशीम लागवड होती आणि मागच्या वर्षभरामध्ये आपली जवळपास 450 एकरनी लागवड वाढलेली आहे. म्हणजे 1.5 2 पटीपर्यंत आपण गेलो एका वर्षामध्ये. तेवढी लागवड मागच्या वर्षात खूप चांगलं त्याच्यामध्ये झालं होतं. महारेशीम अभियान म्हणून शासनाचं एक होतं, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जालना पहिल्या नंबरवर होता की त्याच्यामध्ये नोंदणी झाली होती. आणि त्या अनुदानाचं स्वरूप सुद्धा आता चांगलं बदललेलं आहे. पहिले जे होतं 3.25 लाख वगैरे मिळायचं आणि त्यामध्ये जे शेड त्यासाठी होतं 30-40 हजार मिळायचं, ते कमी पडायचे. ते खिशातून शेतकऱ्यांना टाकावं लागायचे 30-40 हजार, त्याच्यामध्ये ॲडिशनल करून किंवा 50 हजार स्वतःच्या खिशातले टाकावं लागायचं. पण आता त्याच्यामध्ये सुधारणा झाली आहे. 4 लाखाच्या वरती अनुदान मिळते आणि स्किलचा जो कॉम्पोनंट आहे कुशलचा, तो 1 लाखापर्यंत नेलेला आहे. त्याच्यामुळे तो शेड टाकायचं खर्च 1 लाखाचा आणि 3 लाख जे आहे ती पुढची लागवड, अशा पद्धतीनं तो काळजी घेतलेली आहे. सोबत मी मागच्या वर्षी सुद्धा त्याच्यासोबत हे घेतलं होतं की जो आपला EGSचा विभाग आहे, तर रेशीम लागवड करणारे शेतकरी जे फॉर्म भरतात त्याच्यासोबत जर दुसरी मागणी असेल तर ती सुद्धा मंजूर करता येते, की तेही आपण बघतोय. मेनली काय लागतं, शेततळे आणि विहीर. तर याच्यापैकी सिंचनासाठी तुम्हाला काय लागत असेल तर त्यासुद्धा गोष्टी उपलब्ध किंवा त्या नरेगामधून उपलब्ध करून द्यायचं आपण नियोजन केलेलं आहे. बांबूच्या बाबतीमध्ये विजयांनी सांगितल्याप्रमाणे चॅलेंजेस जास्ती आहेत, कारण मागच्या वेळेसचे जे बांबू लागवड केलेले शेतकरी होते तर ते राणी मुंचेगाव वगैरे इकडे आम्ही व्हिजिट केले होते आणि जो 15 रुपये काढण्याचा खर्च आहे तर ती जी व्हरायटी, मला व्हरायटीचं नाव आठवत नाही आहे, कटांग ती व्हरायटी तेव्हा लावली होती. आणि इथं जे काम करणारे बांबूचे आपले जे लोक आहेत त्यांनाही मी बोललो, ती कटांग व्हरायटी लावल्यामुळं त्याला काढणीचा खर्च खूप जास्त असतो, काटे पण खूप असतात, त्याच्यानंतर त्याची डिमांड पण थोडी कमी आहे कटांग व्हरायटीची. तर त्यामुळे यावेळेस व्हरायटी पण आपण थोड्या शॉर्टलिस्ट करून 2-3च व्हरायटी ज्या आहेत ज्याची मागणी आहे तर त्या आपण प्रोत्साहित करतोय. त्याच्यामध्ये मिळणारं अनुदान आहे त्याच्यामध्ये खूप जास्त भरमसाठ वाढ झाली. या जर बघितलं, मागचं EGSमध्ये लावायचा तुम्ही कोणतीही फळबाग घ्या किंवा ते रेशीम घ्या, कोणतेही घ्या, तर त्याच्यामध्ये हेक्टरी आता इथं तुम्हाला 7 लाख 8 लाखापर्यंत काहीतरी अनुदान मिळणार. आता हे मान्य आहे की अनुदान मिळाल्यानंतर परत बांबू तयार झाल्यानंतर त्याचं काय, तर त्याच्या अनुषंगानं सुद्धा आपण इथं स्टील इंडस्ट्रीला मी चर्चा केली होती. चारकोल बोलले तर त्याच्यामध्ये चारकोलमध्ये ॲक्टिवेटेड चारकोल आणि तर पिलेट पण एक भाग असतो, पिलेट इंडस्ट्री म्हणून. म्हणजे जसं बांबूचे पिलेट्स तयार करणे आणि मग ते स्टील इंडस्ट्री घेतात. सध्या त्यांना जे कोळसा वगैरे लागतो त्याला ऑल्टरनेटिव्ह म्हणून बांबू घेतलं जातं. तर ते जे आपण आता व्हरायटी घेतोय त्याच्यामध्ये उष्मांक म्हणतो ते, म्हणजे त्याच्यामधून जास्त कॅलरीज ते मिळतील अशा पद्धतीचं आहे. ती पण मागणी केली आहे. आपण इच्छुक शेतकरी, स्टील इंडस्ट्री आणि असं काही ॲग्रीमेंट होते का ते आपण बघूया, जेणेकरून यांना काही शाश्वत मार्केट भविष्यामध्ये मिळेल अशा पद्धतीचं काही मी चर्चा घडून आणण्याचा प्रयत्न करतो. परंतु जे EGSमधलं अनुदान आहे त्यामध्ये वाढ झाली आहे. सोबत व्हरायटी जर व्यवस्थित सिलेक्ट करून लावली तर त्याच्यामध्ये नक्की हे उत्पन्न वाढू शकतं असं सांगितलं होतं. मार्केटचा नक्कीच फॅक्टर येतो. मार्केट जर जवळ असेल, कारण जर इथं बांबू होणार तयार जर स्टील इंडस्ट्रीने घेतला आणि तो रेट जर व्यवस्थित मिळत असेल तर मग तुम्हाला जास्त ट्रान्सपोर्टेशन करण्याची गरज नाही आहे. तर त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये बघूया. सद्यस्थितीमध्ये काही बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रस्तावसुद्धा आपल्याकडे प्राप्त झाले, ते आपण निकाली काढतो. पण याच्यामध्ये आणखीन ज्या गोष्टी, ज्या मार्केटचं जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही दिवसांमध्ये आपण काय त्याच्यामध्ये प्रोग्रेस करता येईल, काही आणखीन बोलून होऊ शकतं का ते बघतो मी. पण सद्यस्थितीमध्ये तुम्ही इतर लोकांशी चर्चा करा. KVKने सुद्धा त्यांना थोडं मार्गदर्शन बांबूच्या बाबतीमध्ये करावं. आणि बांबूचे जर क्षेत्र जास्त असेल त्याच्यामध्ये आता काय आहे की ऑप्शन आणखीन एक आलं की बांधावरती लागवड.
तर तुम्ही बांधावरती जरी करता तर बांधामध्ये जसं रिटेनिंग असतं, पावसामुळे बांध फुटणं असेल किंवा तिथं बांधावर तसंही पडित असतं, तर ते बांधावरती सुद्धा आता फायदा आहे की तुम्हाला वाटलं की आपल्या पूर्ण 1 एकरमध्ये लावायचा विचार आहे, 5 एकर जागा आहे, मग 5 एकरपैकी 1 एकर गुंतून कसं ठेवायचं याच्यामध्ये, तर तुम्ही बांधावर लागवड करा. बांधावरती लागवड करताल तरी पण अनुदान आहे, 300 रुपये प्रति रोप आहे आणि त्याचाही तुम्ही विचार करू शकता. काही नसेल तर ॲटलिस्ट तुम्हाला शेतीला नुकसान तर काय होणार नाही, बांबू बांधावर लावल्यामुळे शेतीला नुकसान तर काय होणार नाही. ज्यांचे बांधावरती उलट संरक्षण पण होईल, वन्य प्राणी असेल याचाही तुम्हाला कुठंतरी त्याच्यातून थोडा फायदाच होईल त्याचा. तर त्याचा विचार तुम्ही नक्की करावा. आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्बन क्रेडिटबद्दल काही महत्त्वाचे मार्गदर्शन. कार्बन क्रेडिट हा जनरली कंपन्या क्लेम करतात, जसं स्टील इंडस्ट्री असेल उदाहरणार्थ, तर स्टील इंडस्ट्री क्लेम करते, मग कार्बन क्रेडिट त्यांना मिळतं आणि ते तुम्हाला पैसे वाटून देणार. त्यामुळे मी म्हटलं की स्टील इंडस्ट्रीला मी एकरी रेट विचारतो. तुम्हाला उदाहरणार्थ आपल्याकडे 10 स्टील इंडस्ट्री आहे झाल्यामुळे, तर त्याच्यापैकी मी बोलून विचारतो त्यांना की तुम्ही एकरी किती अनुदान देऊ शकता, अनुदान नाही, खरेदी करताना किती तुम्ही किंमत देऊ शकता, म्हणजे मार्केटमध्ये एवढी किंमत आहे, तुम्ही किती करणार, तुम्ही किती देणार. आणि 10 स्टील इंडस्ट्री मिळून जर समजा आपल्याकडे 100 एकरच्या शेतकऱ्यांसोबत जर ॲग्रीमेंट केलं की हे 100 एकर शेतकरीचं आम्ही 2 वर्षानं 1 वर्षानंतर, त्याचं पहिले 1-1.5 वर्षाला त्याच्या साईड आपण ब्रांचेस काढतो आणि नंतर 3 वर्षापर्यंत ते मोठे होतात, तर त्याच्यानुसार तुमचा किती किंमत देऊ शकता ही किंमत 3 वर्षानंतरची 2 वर्षानंतरची फिक्स करून मग MOU जर होत असेल तर त्याच्यानुसार त्यांनाही लक्षात येतं की आपल्याला इतकं किलो क्विंटलचा आपण बांबू आपण घेतोय आणि त्याच्यानुसार मग ते तुम्हाला किंमत ते सांगू शकते. तर याच्यामध्ये आपण मार्केट इकॉनॉमिक्समध्ये आपण नक्की बांबूमध्ये थोडा आणखीन आपण त्याच्यामध्ये करूया, KVK आणि पूर्ण SAO असतील सगळं प्रशासन मिळून. सो आत्ताच्या ह्याच्यामध्ये आणखीन मला वाटते आपल्याकडे काही तज्ज्ञ पण आहेत, त्यांनाही बोलून घेऊ. मला वाटतं माझ्यावरच बांबूचं प्रेशर जास्त येणार आहे, त्याच्यानुसार ते 2 मार्गदर्शक घेऊन येतो, म्हणजे जरा जास्त ते आणखीन व्यवस्थित सांगू शकतील याचं भविष्य कसं आहे वगैरे. तर बांबूसाठी एक वेगळी तुमचा जो महिन्याचा दिवस ठरलेला असतो, तर त्या दिवशी बोलवा, मी पण येतो, जेणेकरून मलाही त्याच्यामधल्या आणखीन काही गोष्टी क्लिअर होतील. तर मला वाटते आणखीन बरेच बोलण्यासारखे विषय आहेत, परंतु आता मी थोडक्यात आवर्त घेतो. मागच्या वर्षीचं जे दुष्काळामुळं आपल्याला संकटाला सामोरं जावं लागलं होतं, मी सुरुवातीला बोलताना म्हटलं आधार वेगळा असतो, एखादी PM किसान असो किंवा बाकी योजना असतात, पण शेतकऱ्यांनी नवीन उपक्रमाकडे ॲनिमल हजबंडरी असेल, आपण आता पशुसंवर्धन पंधरवडा आपण एक राबवतो आणि पशुसंवर्धन विभागाच्या सुद्धा योजना काही असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा आता देशी गोवंशाचं जतन, मी स्वतः उदाहरण देतो की इथं आल्यापासून तर माझं त्या विषयाकडे जास्त लक्ष नाही गेलं, पण मी यवतमाळला होतो तेव्हा आम्ही तो उपक्रम राबवला होता की जे गोवंश म्हणजे आता जे आपण दुधाळ जनावरांची योजना असते, 2 विभागाकडून, एक शासनाकडून येते, जिल्हा परिषदला होतं, तर जिल्हा परिषदचा आमचा स्वतःचा फंड असतो, स्वतःचं सेस म्हणतो उत्पन्न, तर ते साधारणतः 25 कोटी होतं. त्याच्यामध्ये आम्ही खूप अमाऊंट वाढवली होती आणि त्यामध्ये असं केलं होतं की देशी मग गिरच आम्ही ठरवलं होतं की गिरचेच मग तुम्ही गाई घ्यायच्या. मग काय होतं की बऱ्याच वेळेला ते महामंडळ असतात आणि महामंडळामधून घेतात, काही वेळेला शेतकरी विकतात. चुकीची बाब आहे की तुम्ही ते तुमच्या उत्पन्न वाढीमध्ये वाढ करायला पाहिजे, त्याच्या पद्धतीने ते गोवंश खरेदी करून दुधाळ जनावर घ्यायला पाहिजे आणि त्याच्यातून मग तुमचं जे आहे ते मार्केट हे करायला पाहिजे. आता आज रोजी जर बघितलं तर गीरचं गाईचं तूप बघताल आणि जर साधं मार्केटमधलं तूप बघताल तर गिरच्या गाईच्या तुपाला नक्कीच जास्त भाव असतो. आणि आता हे प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे की शहरामध्ये देशी गाईचं दूध आहे का, कोणी शेतकरी आणून देत आहेत का, मग आम्हाला आणून द्या, मग त्याचं पर लिटर जो रेट असेल तो जास्त द्यायला तयार होतात. तर तशा पद्धतीनं येत्या काळामध्ये सुद्धा हे खूप अवेअरनेस वाढलेली आहे. जे मासमध्ये आपण दूध देतो दूध पॅकेटला वगैरे, परंतु आता बऱ्यापैकी मोठा वर्ग असतो की जे स्वतःच्या तब्येतीसाठी म्हणा आणि मार्केटमध्ये सुद्धा देशी गाईचं दुधाची मागणी वाढलेली आहे आणि त्या पद्धतीनं त्याचं जतन करायला पाहिजे. जे
जेव्हा तुम्ही इन्सिमिनेशन करता किंवा एखाद्या याच्याकडे पशुवैद्यकीय दवाखान्याकडे नेता तेव्हा प्युअर ब्रीडचा विचार करावा. आर्टिफिशियल इन्सिमिनेशनची सुविधा आपली उपलब्ध असते आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊन थोडा प्युअर ब्रीड त्याच्यामध्ये यायला पाहिजे, याच्यामध्ये प्रयत्न करायला पाहिजे. सोबत जे दुधाच्या बाबतीमध्ये आता एक थोडा सकारात्मक निर्णय पण शासनाने घेतले, म्हणजे 5 रुपये प्रति लिटर, बरोबर, 5 रुपये प्रति लिटरचा हे दिलेलं आहे आधारभूत काहीतरी किंमत, ते सुद्धा येणार आहे. सोयाबीन कापसाला देखील शासनाने घेतलेल्या प्रति एकरी मला वाटते 5,000 आहे, मला वाटतं 5,000, 2 हेक्टरपर्यंत 10,000 अशा पद्धतीचं तोही आहे. तर शासनाची योजना ह्या असतात. फक्त मी म्हणतो की 5 एकर तुमचं जर सोयाबीन कापूस लावत असतात त्यातला 1 एकर बाजूला काढा आणि दुसरं काहीतरी त्याच्यामध्ये करा, कारण तो 5 एकरवरती आपल्याला 5,000 हे अनुदान मिळते किंवा पीक विमा मिळतो किंवा दुष्काळी अनुदान मिळतं, याच्यावरती अवलंबून नका. मागच्या वर्षी बघितलं आपल्या जिल्ह्यामध्ये पीक विमासुद्धा आपण सोयाबीनचा पूर्ण दिला होता, म्हणजे मिड सीझन ॲडव्हान्स अग्रिम दिला होता. नंतरच्या याच्यामध्ये लोकलाइज कॅलॅमिटीमध्ये सुद्धा बरेचसे दिला. एकूण म्हणजे पीक विमा जवळपास आपला 220 कोटी 230 कोटी तो दिला. आणि जो आपला नैसर्गिक आपत्तीमध्ये पाऊस कमी झाल्यामुळं आणि त्याच्यामध्ये 5 तालुके बसले होते, तिथे 370 कोटी ते मंजूर झाले आणि 170 कोटी 180 कोटी जवळपास हे जे 3 तालुके सुटले होते ते मग आपण नोव्हेंबरमध्ये पाऊस पडला होता त्याच्यामध्ये हे करून केलं. असं जवळपास 700-800 कोटीच्या वरती शेतकऱ्यांना मागच्या वर्षी अनुदान मिळालं, आयदर पीक विमा किंवा शासनाकडून. पण आता एवढे 700-800 कोटी जरी गेले असतील तर श्रीमंत किती शेतकरी झाले या अनुदानावरती? या अनुदानावरती श्रीमंत होणार नाही. तो आधार आहे, तो मिळावा याच्या मागचा उद्देश असतो. आणि त्याच्यामुळे मी म्हणेल आजच्या या अनुषंगाने खरीप हंगामाचं योग्य नियोजन ते पण दिलं आहे. सोयाबीनची उत्पादकता कशी वाढवता येते, कारण आज रोजी कॉमन भाव आहे, थोडासा सेन्सिटिव्ह विषय आहे की सोयाबीनचा भाव मिळत नाही आणि त्यावरती खूप म्हणजे शेतकऱ्यांचं हे अवलंबून आहे आणि तो रेट वाढवणं शासनाला कठीण जातं. त्यामुळं हे 5,000 हेक्टरी अनुदान जे आहे तर ते मागून आपल्याला सबसिडी आपण शासनाकडून तसा विचार केलेला आहे. परंतु उत्पादकता वाढवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं सगळ्यांनी अशा प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा. तसं मला वाटते माझा फर्स्ट आहे, पण शेवटचं नक्कीच नसणार आहे. पुढच्या काही कालावधीत नक्की येत जाईल आणि थोडे नवीन विषय जेव्हा असतील त्या नवीन विषय हाती घेऊन मला वाटतं हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. कारण मी नेहमी इथल्या न्यूज बघतो, तुमचा इथला दिवस होतो आणि ते सगळीकडे असतं की यांच्या KVKच्या कार्यक्रमामध्ये हा विषय घेतला आणि त्याबद्दल हे मार्गदर्शन दिलं. त्यामुळं जे विषय शेतकऱ्यांना जसं आता कार्बन क्रेडिट शेतकऱ्यांनी विचारणं म्हणजे हे खरं मी म्हणतो ना, जास्त प्रश्न विचारतो तर आता म्हणजे याच्यासाठी आहे शेतकऱ्यांची जेव्हा वन्य प्राण्यापासून होतं तर त्याच्यामध्ये योजना आहे. आपल्याकडे रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहे तर ते पंचनामा करावा लागतो. तक्रार दिल्यानंतर 48 तासात तुम्ही तक्रार द्यायची आणि ते पंचनामा करायचा. पंचनामा केल्यानंतर तो प्रति हेक्टरी ते अनुदान आहे. आणि आपल्याकडं कदाचित मला वाटतं की वन्य प्राण्यांचं प्रमाण कम्पॅरेटिव्हली कमी आहे. तर यवतमाळ आणि मी जसं सांगितलं विदर्भामध्ये होतो तर तिकडे तर बरेच शेतकरी याच्यामध्ये अर्ज करतात आणि मंजूर देखील होतात. तर ते याच्या बाबतीत एसएवनी थोडंसं मग आपण फॉरेस्टसोबत हे करून ठराविक जे गावं वगैरे आहेत जे जास्त अफेक्टेड होतात वन्य प्राण्यांपासून ते आयडेंटिफाय करून नक्की करून योजना आहे आणि त्याचा अनुदान देखील मिळत असतं. तर असं निकष मला नाही वाटत असतो म्हणून, कारण मला आठवतं की असं तिथं फोटोमध्ये प्राणी दिसला तर होतं असं बहुतेक आवश्यकता नसायला पाहिजे. पण मी कारण इथं आल्यापासून पहिल्यांदाच कोणीतरी मला प्रश्न विचारला वन्य प्राण्यांच्या बाबतीत, तर इथला मी सगळं बघून घेतो आणि फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना बघून त्याबाबत सांगतो. तर बाकी पुढचे जास्त प्रश्न येण्याच्या अगोदर माझं भाषण संपलं, कारण 1-2 प्रश्न उत्तर देता आले ठीक आहे, परंतु जास्त प्रश्न उत्तर नाही देता आले तर मग ती अडचण होते. हां बोल. कुठलं गाव? पुतळी. तुमचं
रेवगाव. ठीक आहे. बरं, मी विषयाकडे हे वन्य प्राण्यांचं बघतो, कारण माझ्याकडे आतापर्यंत ऑफिसलाही कोणी निवेदन घेऊन आलेलं नाही. पण GR आणि त्याचा अंमलबजावणी हे आपण बघू. माझ्याकडं मागच्या 1 महिन्यापूर्वी कोणतरी फक्त आलं होते की त्यांनी ही तक्रार केली होती की पंचनामा करत नाही, चालढकल करत. तर जे काही ठराविक गावं असतील ते आयडेंटिफाय करून आपण तिथं बघूया. तर सर्वांना शुभेच्छा आणि आज तुम्हाला बोलवलं त्याच्याबद्दल आयोजनाचे धन्यवाद. आणि